नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये अत्यंत जबरदस्त आता ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि यामध्ये आता मलिकाचा खरा चेहरा CCTV फुटेजमधून आता मॅनेजरला आता इन्स्पेक्टरची खाकी वर्दी दाखवून समर कसा समोर आणतो. आणि स्वानंदी आणि समर जेव्हा आता ते हॉटेलमधील CCTV फुटेज बघतात आणि यामध्ये रोहन आणि आदिराची काय चूक होती आणि काय काय घडलं हे जेव्हा समर आणि स्वानंदी समोर येते, त्याच वेळेस आता खाकी वर्दी दाखवलेला मॅनेजर कसा पोपटासारखा भडाभडा आता मलिकाचे सत्य समर आणि स्वानंदी समोर बाहेर काढतो. मलिकाने मुद्दामहून रोहनचा अपमान करायचा सांगितल्याचे सत्य ज्यावेळेस आता पुराव्यासकट समर आणि स्वानंदी समोर येते आणि आदिराला हे जेव्हा समजतं, त्याच वेळेस आता आदिरा रागाने सनकन मलिकाच्या कशा कानाखाली मारते. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी ते सत्य समोर येताच आता मलिकाला कोणती भयानक शिक्षा करतात. आता आदिराचा आणि रोहनचा अपमान करून त्यांच्यामध्ये दुरावा आणण्यासाठी मलिकाने जे कट कारस्थान केले ते आता स्वानंदी आणि समर कसे समोर आणतात आणि त्यानंतर आता मलिकाला समर कोणती भयानक शिक्षा करतो आणि पुढे काय होतं प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी आदिरा ही आता रोहनसोबत आता त्या रेस्टॉरंटमध्ये आलेली असते आणि त्यांनी आता इकडे समर आणि स्वानंदीला देखील तिथे बोलावलेलं असतं. आणि मोठ्या धूमधडाक्यात आता आदिरा आणि रोहननी समर आणि स्वानंदीला एकत्र आणून समरने आता गुलाबाचे फूल देऊन स्वानंदीला आता मैत्रीच्या नात्याने प्रपोज केलेले असते आणि मैत्रीच्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. स्वानंदी आणि समर खूप खुश होतात आणि आदिरा रोहननी आता भन्नाटपैकी दोघांना एकत्र आणून दोघांमध्ये डान्सही करून घेतलेला असतो. समर स्वानंदी डान्स करून पुन्हा आता आदिरा रोहनचा डान्स बघू लागतात. आणि इकडे मात्र आता मलिकाचा पहिला डाव आता फेल ठरलेला असतो. आणि ज्या वेळेस आदिरा आणि रोहन पार्टीमध्ये येतात, त्याच वेळेस आता दुसऱ्या एका मुलीकडून आता रोहनचा इन्सल्ट आता मलिकाने घडून आणलेला असतो. पण जेव्हा आता समर आणि स्वानंदी तिथे येतात, तेव्हा मात्र मलिकाचा प्लान पुन्हा फुस होतो. आता इकडे मलिका दुसरा डाव खेळते आणि पहिल्यांदा मॅनेजरला पैसे देऊनही आपला डाव सक्सेस झाला नाही. यामुळे मलिकाने आता तिथल्याच एका मुलीला हाताशी धरलेला असतं आणि तिला पैसे देऊन रोहन आणि आदिरा यांच्यामध्ये दुरावा आणण्यासाठी रोहनचा इन्सल्ट करण्याचे सांगितलेले असते. आता मात्र इकडे त्यासाठी मलिकाने म्युझिकचा आवाज देखील वाढवलेला असतो. आणि इकडे समर आणि स्वानंदी एकमेकांसोबत बोलत असताना मात्र आता दोघांनाही एकमेकांचे बोलणे ऐकू येत नाही. तर इकडे आदिरा रोहन डान्स करत असतात. तेव्हा आता बोलण्यासाठी समर आणि स्वानंदी बाहेर जातात. तर त्याच वेळेस इकडे ती मुलगी येते आणि रोहनने तिला धक्का मारला असे म्हणत वाटेल तसे ती रोहनला बोलू लागते. पण आता आदिरा रोहनची बाजू घेऊन त्या सगळ्यांना तोंड देत असते. पण आता त्या मुली काही ऐकायला तयारच नसतात आणि एकापाठोपाठ एक रोहनवर आरोप करून आता रोहनला त्याची लायकी आणि किंमत दाखवून देत असतात. आणि अत्यंत मॅनरलेस तुझा नवरा आहे आणि त्याच्याकडे पैसे नाही तर त्याला इथे आणायचं कशाला, असे म्हणत आता रोहनची गरिबी ते त्या मुली आदिराला दाखवत असतात. आणि इकडे मलिका अंशुमन त्यांची ती मजा बघत असतात. आता इकडे खूप हॅरॅसमेंट आणि रोहनला हर्ट केल्यानंतर मात्र आदिराला सुद्धा राग येतो. आदिरा त्या सगळ्यांना अडवत असते आणि त्यावेळेस आता मॅनेजरला सुद्धा आदिरा त्यांना हे काय चाललंय आणि असं असतं का तुमच्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेस्टला अशी ट्रीटमेंट दिली जाते का, असे आदिरा त्या मॅनेजरला बोलते. पण उलट मॅनेजर आता रोहनलाच बाहेर काढू लागतो. ते सगळं झाल्यानंतर मात्र इकडे समर आणि स्वानंदी पुन्हा आतमध्ये येताच आता तो भयानक प्रकार समर स्वानंदीच्या समोर येतो. समर म्हणतो आदिरा काय झालं, तर आदिरा म्हणते की बरं झालं पिंट्या दादा तू आला आणि या सगळ्यांनी मिळून रोहनचा अपमान केला, रोहनला खूप हर्ट केलं आणि घडलेली हकीकत आता आदिरा समरला सांगतात. आता समरला राग येतो
राग उपाळून येताच आता समर बोट करत मॅनेजरला म्हणतो की तुमच्याकडे काही शिस्त नावाची पद्धत आहे की नाही? तुम्ही एवढं मोठं रेस्टॉरंट चालवता आणि इथे एवढा मोठा गोंधळ होतो तरी तुम्ही उलट काहीच बोलत नाही आणि एवढा इथे अपमान होऊन देखील तुम्ही त्याच मुलाला बाहेर काढता. कसले आले तुमचे रेस्टॉरंटचे नियम? आता मॅनेजर गडबडतो आणि आता समर म्हणतो की आता मी तुम्हाला सोडणार नाही. मला समर राजवाडे म्हणतात आणि समर राजवाड्याचं नाव ऐकता क्षणी मॅनेजर गडबडतो, कारण खूप मोठ्या राजवाडी इंडस्ट्रीजचा मालक आणि आदिरा राजवाडे ही त्याची बहीण असल्याचे सत्य ज्या वेळेस आता त्या मॅनेजर समोर येतं त्याचे हातपाय आता थरथरू लागतात. आणि समर म्हणतो की पैशाचा माज तुम्ही मला दाखवू नका, कारण मी तुमचं हॉटेल एका सेकंदात विकत घेईल. ते ऐकताच आता मॅनेजर थरथर लटलट कापू लागतो आणि त्याच वेळेस आता मलिका अंशुमन तेथून काढता पाय घेतात. दोघेही तेथून गेलेले असतात आणि आता समर म्हणतो की तुम्ही माझ्या बहिणीचा अपमान केला. कोणाचा अपमान केला तुम्हाला माहिती आहे का? आणि लगेच आता समर म्हणतो की आता बघा मी काय करतोय ते. आता तो मॅनेजर गयावया करू लागतो, हात जोडू लागतो, पण समर ऐकायला तयार नसतो. समर म्हणतो ताबडतोब दोघांची माफी मागा. तर मॅनेजर थरथर कापत आता आदिराची माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी मॅडम. तर आदिरा म्हणते की सॉरी काय सॉरी? यामध्ये आमची काही चूक नसताना देखील तुम्ही आमच्या बरोबर असं वर्तन करू दिलं आणि त्यांना सपोर्ट केला. हे सगळं का केलं? तर आता समर म्हणतो 1 मिनटं आदिरा थांब. आणि लगेच आता तो मॅनेजरकडे समर बघतो आणि म्हणतो की मला ना काय घडलं आहे तुमच्या ताबडतोब CCTV फुटेज दाखवा. आता मॅनेजरला धडकी भरते. मॅनेजर म्हणतो कशाला CCTV फुटेज? प्लीज सर जाऊ द्या ना, माफ करा. तर आता समर म्हणतो तुम्ही असे ऐकणार नाहीत. आणि लगेच आता समर हा तिथे 2 इन्स्पेक्टरला बोलावतो आणि इन्स्पेक्टर येऊन मॅनेजरला धरतात. आता मॅनेजरला धडकी भरते आणि लगेच समर आता CCTV फुटेज बघतो आणि त्यामध्ये आता काय काय घडलं आणि रोहनचा त्या मुलीला धक्का लागलेला नसताना देखील जाणून बुजून ती मुलगी रोहनला भांडण करण्यासाठी झाली हे समर समोर येते. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी म्हणते 1 मिनटं बाकीचं सुद्धा CCTV फुटेज बघायचं. आणि आता ती मुलगी कुठे कुठे गेली होती हे सगळं CCTV फुटेजमधून आता समर आणि स्वानंदी समोर येते. आणि त्याच वेळेस जेव्हा आता त्या हॉटेलमध्ये मलिका अंशुमनला आता समर स्वानंदी बघतात, त्या CCTV फुटेजमध्ये ती मुलगी मलिका अंशुमनला भेटली आणि मलिका तिच्यासोबत काय काय बोलली हे सगळं सत्य CCTV फुटेजमधून आता समर समोर आणि स्वानंदी समोर येते. आणि हे सगळं मलिका काकूने घडून आणलं हे आता इकडे आदिरासमोर आणि समर स्वानंदी समोर येताच आदिराला मोठा धक्का बसतो. आणि मॉमने हे सगळं घडवून आणलं आणि त्या मुलीला हे सगळं करायला सांगितलं हे आता आदिराच्या लक्षात येऊन समर आणि स्वानंदीला खूप राग आलेला असतो. आणि रोहन आणि आदिरामध्ये दुरावा आणण्यासाठी, रोहनचा अपमान करण्यासाठी मलिका काकूने त्या मुलीला पाठवलं हे सत्य आता समरच्या लक्षात येतं. आणि आता रागाने समर म्हणतो की आता काकू, आता तुला याची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आदिरासुद्धा खूप आता भडकलेली असते. इकडे आता मलिका अंशुमन घरी येतात, पण आता रागाने समर आता आदिराला घेऊन घरी येताच आता समोर मलिका असते. आणि रागाने समर आता मलिकाला ते सगळं CCTV फुटेज दाखवतो आणि म्हणतो काकू, एवढं मोठं कटकारस्थान करून तू आदिरा आणि रोहनला वेगळं करायला निघाली. त्या रोहनचा तिथे अपमान केला. खूप झालं काकू, आता नाही. आता समर म्हणतो की आदिरा आणि रोहनला एकत्र येण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत एवढे प्रयत्न करत होतो आणि तूच त्यांचा संसार मोडायला निघाली. रागाने लालबुंद झालेली आदिरा आता मलिका समोर येते आणि सनकन मलिकाच्या कानाखाली मारते. आणि आता ते बघून मलिका गालाला हात लावते, तर अंशुमनला मोठा धक्का बसतो आणि दोन्ही हात वर करून अंशुमन तोंडाला लावतो. मलिकाच्या सनकन कानाखाली मारून आदिराने आता सगळा राग आता मलिकावर काढलेला असतो. आणि समर म्हणतो आदिरा थांब. आदिरा, ती तुझी आई आहे आणि असं करू नकोस. तर आदिरा म्हणते की आई असं करत असते का पिंट्या दादा? अरे माझा संसार मोडायला निघाली आणि माझ्या हॉटेलमध्ये रोहनवरती वाटेल ते आरोप केले आणि रोहनचा अपमान केला. हिला काय आई म्हणायचं का? आणि आदिरा आता ऐकायला तयार नसते. समर आता आदिराला समजावतो आणि म्हणतो काकू, तू आज सगळ्यात मोठी चूक केली आणि तू असं करायला नको होतंस.
तर आता मलिकाने खाली मान घातलेली असते आणि इकडे आता समरने आता मलिकाला सांगितलेलं असतं की यापुढे काकू तू आदिरा आणि रोहनच्या मध्ये येऊ नकोस आणि तू काहीही त्यांच्यामध्ये लुडबुड करू नकोस. जर तू पुन्हा असं केलं तर या चुकीला माफी नाही. तुला माहिती आहे ना आदिरावरती माझं किती प्रेम आहे. तर आता मलिका म्हणते की तसं नाही रे. तर समर म्हणतो हे बघ काकू तुझ्याकडे बोलायला काहीच नाही आहे. आम्ही सगळं CCTV फुटेज बघितलं. त्या मुलीला तू भेटलीस आणि त्या भेटल्यानंतर ती मुलगी रोहन आदिराकडे आली आणि हे सगळं आम्ही सगळं CCTV फुटेजमधून बघितलं आहे. आणि आता मलिकाला धक्का बसतो. समर म्हणतो की यापुढे जर तू आदिरा आणि रोहनच्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही. आणि मलिकाला सुद्धा आता समरने सक्त ताकीद दिलेली असते. आणि इकडे आता आदिराने मलिकाच्या कानाखाली मारून मलिकाला तिची जागा दाखवलेली असते. आणि इकडे आता समर स्वानंदीच्या अधिक जवळ आलेला असतो आणि हळूहळू मलिकाचा खरा चेहरा आता समोर येऊ लागतो. तर इकडे आता प्रेमाने मैत्रीचे नाते सुरू केलेला समर आता अजूनच स्वानंदीच्या जवळ येऊ लागतो. आणि आता लगेच इकडे सरपोतदारांच्या घरून आता स्वानंदीचा बड्डे असल्यामुळे आता समर आणि स्वानंदीला आता इन्व्हिटेशन येतं आणि त्यांना सरपोतदारांच्या घरी बोलावलेलं असतं. आणि मोठ्या थाटामाटाने आता समर देखील स्वानंदीसोबत आता बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आता सरपोतदारांच्या घरी जाणार असतो. आणि आता समर म्हणतो की आता इथे बड्डे करण्यात काही अर्थ नाही, कारण मलिका काकू पुन्हा बड्डेमध्ये काहीतरी व्यत्यय आणीन. त्यापेक्षा आपण सगळेजण सरपोतदारांच्या म्हणजे रोहनच्या घरी जाऊ आणि स्वानंदी मॅडमचा बड्डे सेलिब्रेट करू. तर इकडे आदिराला खूप आनंद होतो आणि रोहनला भेटण्यासाठी आणि तिकडे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आता समर, स्वानंदी आणि आदिरा तयार झालेले असतात. आणि इकडे मलिकाचे कट कारस्थान आता समोर आणून समर आणि स्वानंदीने मलिकाला तिची लायकी दाखवून दिलेली असते. तर आता बड्डेमध्ये स्वानंदीचा धूमधडाक्यात बड्डे सेलिब्रेट करून समर आता कसा स्वानंदीच्या जवळ येतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.